Good afternoon. Today we have discussed the practical फॅक्टोरियल. ठीक आहे, आपण आज फॅक्टोरियलचं प्रॅक्टिकल बघणार आहोत. तर सगळ्यांना माहिती आहे लास्ट लेक्चरमध्ये मी फॅक्टोरियल कसा फाइंड करता हे सांगितलं होतं. तर आज आपण प्रॅक्टिकल टास्क परफॉर्म करत आहोत. रेग्युलर वेळ डिक्लेअर केले, आय यूज स्ट्रिंग डॉटेज अँड कोनिया डॉटेज. नेक्स्ट प्रोग्राम मॉडिफाय क्लिअर स्क्रीन यूज केली. डेटा टाईप घेतला, इंटीजर आय डिक्लेअर केला. त्यानंतर नंबरसाठी एन व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि फॅक्ट इज इक्वल टू 1 मेन्शन केला. ठीक आहे, सेआउटमध्ये फर्स्ट मेसेज दिला एंटर ई नंबर. आता नंबरसाठी मी व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे एन. सो मी सीने ते काय केलेलं आहे, ऍक्सेप्ट केला आहे नंबर. सो टू युजर नंबर पास करेल. त्यानंतर युजिंग फॉर लूप. आता आय मी हा डिक्लेअर केलेला आहे, एन डिक्लेअर केलेला आहे. सो आयला इनिशियलाइज केली व्हॅल्यू 1 सेमीकोलन. इनिशियलायझेशन झाल्यानंतर मी कंडिशन चेक करते आहे आय लेस दॅन इक्वल टू एन, देन आय प्लस प्लस. फॉर एक्झाम्पल जर मी 5 नंबरचा फॅक्टोरियल पास करते, एंटर नंबर केला 5, सेमने तो नंबर ऍक्सेप्ट झाला एन मध्ये. सो आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन इक्वल टू एन. सो एनची व्हॅल्यू काय असणार आहे माझी 5, देन आय प्लस प्लस. आता फॅक्टोरियल फाइंड करायचा फॉर्म्युला काय, फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय. आता फॅक्टोरियल काय माझा, मी इनिशियलाइज केले आहे 1, आयची व्हॅल्यू अगेन काय 1 इंटू 1 अगेन आय इन्क्रिमेंट झाला 2. आता आयची व्हॅल्यू काय झालेली 2. सो 2 इज इन्क्रिमेंटेड. सो फॅक्ट इंटू 2 म्हणजे 1 इंटू 2 अगेन 2 अगेन अप टू 5 पर्यंत. जोपर्यंत कंडिशन सॅटिस्फाय होते तोपर्यंत व्हॅल्यू प्रिंट होणार. कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर प्रोग्राम काय येणार आहे, टर्मिनेट होणार आहे आणि आपल्याला फॅक्टोरियल नंबर मिळणार आहे. सो आता हा प्रोग्राम मी रन करून बघते कसा होतो. सो मी एंटर केले 5 नंबर. सो 5 नंबरचा फॅक्टोरियल हा किती असणार माझा 120. सो आउटपुट येते 120. सॉरी, नंबर पास केला मी फॅक्टोरियलचा 5. ठीक आहे, 5 नंबरचा मला फॅक्टोरियल फाइंड करायचं, माझा आउटपुट आहे 120. क्लिअर, सगळ्यांना प्रोग्राम परत मी एकदा रन करते. मला जर पाहिजे असेल 4 नंबरचा फॅक्टोरियल नंबर. सो आलेला आहे 24. क्लिअर, सगळ्यांना समजलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल बघूया.